अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचं जो प्रोत्साहन भत्ता आहे, तो प्रोत्साहन भत्ता कोणत्या बेसवरती ठरवण्यात आला आहे? किती टक्के काम केल्यानंतर तुम्हाला इतकं प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत? हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता हे सर्वांना डिटेलमध्ये माहीत आहे. भरपूर आपल्याला सेविका, मदतनीस ताईंना तर सर्व हे माहीत असेल, की या टेबलनुसार या एवढं पर्सेंटेज एवढं काम केल्यानंतर एवढं पर्सेंटेज मिळालं तर एवढे पैसे तुम्हाला मिळतील असं ते सर्व माहीत आहे. आता एक प्रश्न आहे. भरपूर ताईंनी मला कमेंट केलं होतं, की सर मेल केलं होतं. मेल पण आले होते आणि कमेंट पण आलं होतं. तर त्या ताईंनी असं विचारलं होतं, "सर आम्ही 100% पोषण ट्रॅकरवरती काम करतोय." आता 100% जर काम केलं असेल आणि आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता टक्केवारीनुसार ठरवण्यात आला आहे, तर 100% काम होत असेल तर जेवढा प्रोत्साहन भत्ता आहे तेवढाच सेविका आणि मदतनीस ताईंना मिळणार आहेत. पण त्या ताईंना जेवढे 100% काम करत आहेत, तरी त्यांना 90 आणि 95% काम दाखवले जात आहे पोषण ट्रॅकरवरती. तर याचं प्रॉब्लेम काय आहेत? आता आपण जर महिला बालविकास विभागामध्ये जाऊन तक्रार केली, की आम्ही हे एवढं काम केलं, 100% काम करून सुद्धा आम्हाला एवढं प्रोत्साहन भत्ता मिळतोय. तर तिथे आपल्याला एकच आन्सर मिळतो, हे आम्हाला माहीत नाही. हे वरूनच कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी डी-बी-टीद्वारे पेमेंट केलं जातं. तुम्ही पोषण ट्रॅकरवरती जेवढं काम केलं असेल, तेवढंच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. पण आता जर पाहिलं तर भरपूर मदतनीस आणि सेविका ताईंनी मिळून सर्व काही पोषण ट्रॅकरवरती जेवढं काम आहे ऑनलाईनचं तेवढं 100% करण्याचा प्रयत्न करत आहे. का करत आहे? कारण त्यांना अगदी कमी मानधन आहे आणि जर त्याच्यात प्रोत्साहन भत्ता जर कमी झाला तर आणखी कमी होईल. त्याच्यामुळे याच्यात फायदा मिळवायचा त्याच्यासाठी ते मन लावून आणि सर्व काही 100% काम करत आहे. आता 100% काम करून सुद्धा जर प्रोत्साहन भत्ता मिळत नसेल तर त्याचं सोल्युशन कुठे आपल्याला शोधावं लागेल आणि काय प्रॉब्लेम असेल. आता इश्यू काय आहेत? पोषण ट्रॅकरचं प्रॉब्लेम आहे. पोषण ट्रॅकरमध्ये असं आहे, आपण जर त्या ठिकाणी 100% डाटा फिलअप करतोय. आपल्या मोबाईलमध्ये सर्व पोषण ट्रॅकरमध्ये 100% काम झालेलं दिसत आहे. जर आपण त्या कार्यालयामध्ये महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी जर आपण पाहिलं, तर आपल्याला 100% त्या ठिकाणी आपलं काम दिसणार नाही. तर याचं आता कोणाची चूक आहे? या ठिकाणी जो पोषण ट्रॅकर आहे, पोषण ट्रॅकर टेक्निकल इश्यू आहे. आता टेक्निकल इश्यू असेल, तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचा काय दोष आहे त्या ठिकाणी? तर पोषण ट्रॅकरमध्ये जर इश्यू असेल, तर केंद्र आणि राज्य शासनाने त्या ठिकाणी लवकरात लवकर अपडेट करून त्या पोषण ट्रॅकरमध्ये काय प्रॉब्लेम आहे, हे या ठिकाणी जर 100% काम दाखवत आहे त्यांच्या मोबाईलमध्ये, तर आपल्याकडे का दाखवत नाही? हे त्यांनी सोल्युशन काढावं आणि जर त्या ठिकाणी असं उत्तर मिळत असेल आपण महिला बालविकास विभागाकडून, की आम्ही काय करू शकतो त्याच्यात, आम्ही काहीच नाही, आम्हाला जे वरून येतं ते तेवढं. तर आता त्यांनी काय करायचं आहे, महिला बालविकास विभागांना त्यांना असं सांगा तुम्ही, की तुम्ही वरती पत्र द्या, की या ठिकाणी एवढं असं सेविका आणि मदतनीस हे काम करताय पोषण ट्रॅकरवरती 100% काम करून सुद्धा यांना 100% प्रोत्साहन भत्ता मिळत नाही. 100% या ठिकाणी पोषण ट्रॅकरवरती दाखवत नाही. तर का दाखवत नाही याचं सोल्युशन लवकरात लवकर करण्यात यावं. याचा प्रॉब्लेम काय आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यात यावं असं तुम्ही रिक्वेस्ट केलं पाहिजे. महिला बालविकास विभागांनी त्या ठिकाणी वरती अर्ज दिल्यानंतरच त्या ठिकाणी समजणार आहे, की कुठे कोणत्या ठिकाणी काय प्रॉब्लेम चालू आहे. आता असं भरपूर आहे. आता एक व्हिडिओ नाही तर भरपूर आपण वेगवेगळ्या स्टेटमध्ये जर पाहिलं तर हीच समस्या आहे. महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा गुजरात असेल, कोणत्याही स्टेटमध्ये तुम्ही न्यूज बघा. त्या ठिकाणी न्यूजसुद्धा दिली गेली आहे, की सेविका आणि मदतनीस ताई 100% काम करून सुद्धा त्या पोर्टलमध्ये जर गव्हर्नमेंटच्या पोर्टलमध्ये त्या ठिकाणी जर कमी टक्केवारी दाखवत असेल, तर कमी टक्केवारीनुसारच त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळत असेल, तर पूर्ण 100% काम करून काय फायदा झाला? आता जे काम करत आहेत सेविका आणि मदतनीस ताई, ते खूप रिक्वेस्ट करून ते टी-एच-आर त्या ठिकाणी त्यांचं सर्व काही कामं करून घेतात. आता तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये सेविका मदतनीस म्हणून काम करत असाल, तर त्या खेड्यापाड्यामध्ये महिला घरी राहत नाही. आता दर महिन्याला जर त्यांना 1-1, 2-2, दीड-दीड तास बसून राहिलं त्या ठिकाणी आपण त्या कामासाठी, तर ते कधीच बसणार नाही. का बसणार नाही? कारण ते त्यांचं काम असतं. ते कोणी मजुरीला जातात, कोणी कुठे जातात, कोणी काय जातात. त्यांचं कामाचं काम असतं. त्याच्यामुळे ते कोणाचंच त्या ठिकाणी वेळ नाही. त्याच्यासाठी त्यांना सेविका मदतनीस ताईंना रिक्वेस्ट करून ते त्या ठिकाणी बोलावं लागतं आणि काम करून घेतात. आणि जे 100% काम केलं आणि त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जर 70% 90% दाखवत असेल तर काय फायदा? परत आपण जर लाभार्थीला बोलवायला गेलो तर लाभार्थी येणार आहे का? नाही येणार. तर त्याच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाने महिला बालविकास विभागाला तुम्ही पत्र द्यायचं की आम्ही आमचं एवढं काम करतोय. पत्र
पुढे पाठवण्यात यावं असं तुम्ही रिक्वेस्ट करा महिला बालविकास विभागांना. आणि पोषण ट्रॅकरमध्ये काय इश्यू आहे ते लवकरात लवकर अपडेट करून सोल्युशन त्याचं करून देण्यात यावं असं तुम्ही रिक्वेस्ट करा. ते महिला बालविकास विभागाला त्या ठिकाणी पत्र देतील आणि ते सर्व तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नाहीतर काय होईल, तुम्ही 100% पोषण ट्रॅकरवरती काम केलं तरी तुम्हाला काहीच त्या ठिकाणी बेनिफिट होणार नाही. तुमचं प्रोत्साहन भत्ता आहे ते कमीच मिळणार आहे. आणि याच पद्धतीने चालू राहिलं तर कंटिन्यू तुम्हाला याच पद्धतीने मिळत राहील. मला तर असं वाटतं कारण जर सेविकांचं मोबाईलमध्ये 100% दाखवत असेल, तर पुढे का दाखवत नाही? काय इश्यू आहे? जर डाटा तर एकच आहे, तिथून जर सबमिट केल्यानंतर ते तिथे दिसेल. पण तिथे पण का दिसत नाही? हे सर्व प्रश्न पडला आहे. आता याच्यावर सोल्युशन हे फक्त महिला बालविकास विभाग पुढे वरती पत्र दिल्यानंतरच हे सोल्युशन मिळू शकते याचं. धन्यवाद.